यानंतर पाहणार आहोत इतरही घडामोडी थोडक्यात। राज्यात विधानसभेच्या निवडणुका लोकसभेबरोबर होऊ शकतात असं विधान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केलंय। विधानसभेच्या अधिवेशनानंतर लगेचच विधानसभा भंग होऊ शकते अशी शक्यता अशोक चव्हाण यांनी वर्तवली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशोक चव्हाण यांचं विधान चुकीचं असल्याचा दावा केलाय। राज्यातील विधानसभा कार्यकाळ पूर्ण करेल, विधानसभा बरखास्त होणार नसल्याचं त्यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना खुलासा केला। अशोक चव्हाणांच्या या वक्तव्यानंतर सर्व स्तरातून प्रतिक्रिया येऊ लागलेल्या आहेत। विधानसभेच्या अधिवेशनानंतर लगेचच विधानसभा भंग होऊ शकते अशी शक्यता अशोक चव्हाणांनी वर्तवली आहे। त्यामुळे नेमकं काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। राफेल घोटाळ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रत्यक्ष सहभाग असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला। मोदी या कराराबाबत समांतर बोलणी करत होते हे वर्तमानपत्रात छापून आलं असून त्यावरून त्यांचा प्रत्यक्ष सहभाग सिद्ध होत असल्याचं राहुल म्हणाले। रॉबर्ट वाड्रा आणि चिदंबरम यांच्या विरोधातील कायदेशीर कारवाईला आम्ही घाबरत नाही, मात्र राफेल करारावर सरकारने खरं बोलावं असं यावेळी राहुल गांधी म्हणाले। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अत्यंत महत्त्वाची बैठक येत्या 8 ते 10 मार्चला होणार आहे। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक असणार आहे। भाजप अध्यक्ष अमित शहा बैठकीला संबोधित करतील। लोकसभा निवडणुकीमध्ये संघाचा पाठिंबा मिळावा यासाठी भाजप प्रयत्न करणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पालघरच्या दौऱ्यावर आहेत। आज ते सातपाडीमध्ये मच्छीमारांच्या प्रश्नांवर चर्चा करतील, तसंच मुख्यमंत्री भूकंपग्रस्त भागाला सुद्धा भेट देणार आहेत। पालघरमध्ये पुन्हा एकदा 3.3 रिश्टर स्केलच्या भूकंपाचा धक्का बसलाय। भूकंपाच्या हादऱ्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। घटनेच्या परिच्छेद 16च्या उपकलम 4 नुसार राज्य सरकारला आरक्षण देण्याचे विशेष अधिकार असल्याचं स्पष्ट करत उच्च न्यायालयानं याचिकाकर्त्यांना खडे बोल सुनावलेत। मराठा समाज सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपणाच्या कोणत्याही निकषात बसत नाही, पण त्यांच्या मतांवर डोळा ठेवून या समाजाला आरक्षण दिलेलं असल्याचा युक्तिवाद मंगळवारी उच्च न्यायालयात करण्यात आला। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या 2 आठवड्यांपासून शिवसेनेच्या बैठकींचं सत्र सुरू आहे। आज शिवसेनेच्या मातोश्रीवर शिवसेनेच्या खासदार शिर्डी नगर आणि मुंबईतील सर्व लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला जाणार आहे। आजच्या बैठकीमध्ये ईशान्य मुंबईतील मतदारसंघाबाबत महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा राम मंदिराच्या मुद्द्यावरून भाजप, आरएसएस आणि विहिपवर ठाकरी बाण सोडलेत। राम मंदिरासाठी त्यांनी शरयू नदीत बलिदान दिलं, त्यांचं बलिदान नाकारण्यासारखं भाजप, आरएसएस आणि विहिपची भूमिका असल्याचं उद्धव ठाकरेंनी सामनाच्या अग्रलेखातून सडकून टीका केली आहे। पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्या बालहट्टामुळे मुंबईकरांचे 9.25 कोटींचा निधी धुळीला मिळाल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केलाय। मुंबई दर्शनासाठी आणलेल्या 11 एसी बस 1.5 वर्षांपासून सांताक्रूज बेस डेपोमध्ये धूळ खात पडलेत। मुंबईतल्या 6 गिरण्यांच्या जमिनींवर घर मिळावं यासाठी वाट बघणाऱ्या गिरणी कामगारांना अजून प्रतीक्षा करावी लागणार आहे, कारण गिरण्यांचे भूखंड म्हाडा आणि पालिकेबरोबर अदलाबदल करण्याचा प्रस्ताव सुधार समितीनं राखून ठेवलाय। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी पुणतांबा गावात 3 मुलींनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलंय। शुभांगी जाधव हिची प्रकृती खालावल्यानं काल रात्री 1 वाजेच्या सुमारास शुभांगीला नगरमधल्या जिल्हा रुग्णालयामध्ये हलवण्यात आलंय। कारमध्ये पोद्दार इंटरनॅशनल शाळेच्या बसमध्ये गिअर बदलण्यासाठी लाकडी बांबू वापरून गाडी चालवण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला। याची संवेदनशीलता लक्षात घेत आता हद्दीतील सर्व शाळांच्या बसचे सर्वेक्षण खार पोलीस करणार आहेत। आजपासून माघी गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे। पुण्यातल्या दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये पहाटेपासूनच भाविकांची गर्दी आहे। गणेश जन्म सोहळ्यानंतर बाप्पाची महाआरती झाली आहे। पहाटेला प्रसिद्ध गायिका मधुरा दातारने मंगल स्वरांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केलं। आज गणेश जयंती, त्यानिमित्तानं माघी गणेशोत्सवाला देखील सुरुवात होते आहे। मुंबईमध्ये माघी गणेशोत्सवातील सर्वात मोठं मंडळ आहे कांदिवलीतल्या चारकोपचा राजा। हे मंडळ दरवर्षी लालबागच्या राजाची प्रतिकृती आपल्या मंदिरामध्ये प्रतिष्ठापना करत असतं। कोकणातील गणपतीपुळे संत गाडगेबाबांची कर्मभूमी आमला आणि हिंगोलीतील संत नामदेव संस्थांसाठी पहिल्या टप्प्यामध्ये 15 कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीच्या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली आहे।
मध्य रेल्वेवरील फाटक कायमस्वरूपी बंद करण्यासाठी उड्डाणपूल उभारण्याबाबत रेल्वे प्रशासन अनेक वर्षांपासून विविध महापालिकांची पत्रव्यवहार करते, मात्र रेल्वेच्या पत्रांबाबत संबंधित महापालिका गंभीर नसल्यामुळे उपनगरीय रेल्वे अद्याप फाटक मुक्तीच्या प्रतीक्षेत आहे. देशातील 8 मोठ्या शहरातील बिल्डरांकडे बँका आणि बिगर बँका वित्तीय संस्था यांचे तब्बल 4 लाख कोटी रुपये थकले आहेत. त्यांच्या मिळकतीच्या हिशोबाने हे कर्ज फेडायला त्यांना 7 वर्ष लागणार आहेत. जे रुग्णालय समूहाच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभारणीसाठी सरकारने संमती दिली आहे. यामध्ये हेलिपॅड सुविधेचा विशेषत्वाने विचार करण्यात आला आहे. मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात लवकरच 100 आपला दवाखाना सुरू करण्यात येणार असल्याचं आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. गेल्या 3 दिवसांमध्ये मुंबईतील कमाल तापमानाचा पारा घसरतोय. सामान्य तापमानाच्या सरासरीपेक्षा हे 3.6 अंशाने तापमान घसरण्यात आले. उत्तर भारतात झालेल्या पावसामुळे नाशिकमध्ये पुन्हा गारठा निर्माण झालाय. ताशी 13 किलोमीटर जोरदार वेगाने वारे वाहत असल्यानं शहरवासियांनाही गारठा जाणवतोय. उत्तरेकडून वाहणारे वारे पुन्हा सक्रिय झाल्यामुळे आज आणि उद्या राज्यात थंडीची लाट राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. राज्यात सर्वात कमी तापमान किमान अहमदनगरमध्ये 9.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. MMRDAने भाडेतत्वावर बांधलेल्या घरांची MMRDAतील 111 तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कामगारांना लॉटरी लागली आहे. काल काढण्यात आलेल्या सोडतीमध्ये या कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी घरं देण्यात आली आहेत. अमितच्या लग्नानंतर आता राज ठाकरे यांच्या घरी पुन्हा लगीनघाई दिसून येते. राज ठाकरे पालघरमधल्या 500 जोडप्यांच्या सामूहिक विवाह सोहळा आयोजित करणार आहेत आणि त्याला उपस्थित सुद्धा राहणार आहेत. मुंबई विद्यापीठामध्ये नजीकच्या काळामध्ये 10,000 विद्यार्थ्यांना योगा प्रशिक्षण दिलं जाणार आहे. योगामुळे सर्वांगीण विकास होत असल्यानं अधिकाधिक विद्यार्थ्यांनी योग प्रशिक्षण करण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचं आवाहन विद्यापीठाचे कुलगुरू प्रोफेसर सुहास पेडणेकर यांनी केलंय. राज्यातील शेकडो शिक्षकांच्या शालार्थ ID मान्यतेचे प्रस्ताव अंतिम टप्प्यात आले. ते लवकरच निकाली काढणार असल्याचं आश्वासन राज्याच्या शिक्षण संचालकांनी भाजप प्रदेश शिक्षक आघाडीला दिले. कासारवडवली दरम्यान धावणाऱ्या मेट्रो 4 प्रकल्पाच्या बांधणीसाठी 3 हात नाका ते माजिवडा जंक्शन दरम्यानच्या 563 झाडं तोडली जाणार आहेत. यापैकी 478 झाडांचं वृक्षारोपण होणार आहे, तर 13 झाडं तोडणं आणि 72 झाडांच्या फांद्या तोडण्यासाठी परवानगी मागण्यात आली. कल्याण शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या नव्या पत्री पुलाचं काम सुरू होण्याची प्रतीक्षा अखेर संपली आहे. रस्ते विकास महामंडळानं वर्षभरात हा रस्ता पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं आहे. मोठा गाजावाजा करत पुण्यातील शनिवार वाड्यासमोर उभारलेला 110 फुटी तिरंगा झेंडा फाटल्यानं उतरवण्याची वेळ आली आहे. याआधी कात्रज भागामध्ये 200 फुटी झेंडाही फाटल्यानं उतरवण्यात आला होता. पुण्यातल्या कर्वे रस्त्याला पर्यायी म्हणून वापरण्यात येणाऱ्या नदीपात्रातील रस्त्यांचं रुंदीकरण पुढील महिनाभरात पूर्ण करण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी दिले आहेत. राजपूत झोपडपट्टीतल्या रस्ता 15 मीटर रुंद करण्यात येणार आहे. CSL कंपनीनं मेट्रो रेल्वेच्या मिहान आणि हिंगणा डेपोचं काम थांबवलंय. खापरी ते सीताबर्डी आणि लोकमान्य नगर ते सुभाषनगर या मार्गांच्या लोकार्पणाची डेडलाईन तोंडावर असताना मेट्रोच्या मार्गात हे विघ्न आलंय. रुग्णांनी केलेल्या मारहाणीनंतर नागपूरच्या मेयो हॉस्पिटलमधील निवासी डॉक्टरांचा संप सलग दुसऱ्या दिवशी सुरू आहे. जोवर सुरक्षा मिळणार नाही तोवर कामावर परतणार नाही अशी भूमिका माडनं घेतल्यानं तिढा निर्माण झालाय. मुंबई महापालिकेनं वर्सोवातील कवठे खाडीवरील वर्सोवा ते लोखंडवाला परिसरात जोडण्यासाठी यारी रोड पूल बांधला जाणार आहे. हा पूल जोडण्यासाठी दोन्ही बाजूला असलेली 125 अतिक्रमणं पाडण्यात आली आहेत. औरंगाबाद शहरात सुरू करण्यात आलेल्या सिटी बसला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळतोय. गेल्या 15 दिवसांमध्ये 14,88,000 रुपयांचा महसूल जमा झाला असून आतापर्यंत 9,500 प्रवाशांनी प्रवास केलाय. मुंबईकरांचा तब्बल 8% पगार प्रवासावरच खर्च होत असल्याचा निष्कर्ष MMRDAने मुंबई महानगर प्रदेशामध्ये केलेल्या सर्वेक्षणातून निघाला. या सर्वेक्षणानं मुंबई प्रदेशातील प्रवासी वाहतुकीच्या अनेक दिशा अधोरेखित केल्यात. राज्य सरकारनं मुंबईमध्ये 25 ते 28 फेब्रुवारी दरम्यान आंतरराष्ट्रीय रामायण महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे. भारताबरोबरच इंडोनेशिया, फिलिपिन्स आणि व्हिएतनाम या देशांचा सहभाग सुद्धा या महोत्सवामध्ये असेल अशी माहिती जयकुमार रावत यांनी दिली. बर्फात रूपांतर होणारा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केले जात आहेत. शारजामध्ये लाईट फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलेला आहे. 11 दिवस चालणारा हा लाईट फेस्टिवल पाहण्यासाठी 10 लाखांपेक्षा अधिक पर्यटक भेट देण्याची शक्यता आहे.
नायजेरिया आणि इजिप्तमध्ये चायनीज नागरिकांची संख्या वाढत चालल्यानं चायनीज नववर्षाचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं। नववर्षाच्या पहिल्या दिवशी नायजेरिया आणि इजिप्तमध्ये पारंपरिक नृत्य आणि संगीताच्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। चीनमध्ये सर्व शहरांमध्ये नववर्षाचा जल्लोष पाहायला मिळाला। नववर्षाच्या निमित्तानं आकर्षक लाईट शोचं आयोजन करण्यात आलं होतं। चीनमध्ये लॅन्टर्न शोचं आयोजन करण्यात आलं होतं। पूर्व चीनमध्ये एका सार्वजनिक गार्डनमध्ये या शोचं आयोजन करण्यात आलं होतं। यामध्ये विविध आकारांचे आणि रंगांचे कंदील बघायला मिळाले।